शेगाव विकास आराखड्यापासून नागपूर न्यायालयाने शेगाव येथील रेल्वे स्टेशन ते गजानन महाराज मंदिरापर्यंत कोणतेही अतिक्रमण वसू नये किंवा वसू देऊ नये असा आदेश दिला होता. परंतु आजपर्यंत या आदेशाची अनेक अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी न करता त्या आदेशाला केराची टोपलीच दाखवली होती. मात्र कायदा हा सर्वश्रेष्ठ असून संपूर्ण अधिकाऱ्यांनी आणि जनतेने संविधानानुसार योग्य कार्य आणि कार्यवाही करावी, जेणेकरून सामान्य जनतेला कोणताही त्रास होणार नाही. याच दृष्टीने शेगाव शहराचे ठाणेदार नितीन पाटील आणि नगर परिषदेच्या मुख्याध्यापिका जयश्री काटकर यांनी तडकाफडकी कार्यवाही करत रेल्वे स्टेशन जवळील अवैध प्रकारे वसलेले अतिक्रमण हटवून गजानन महाराजांच्या दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांना मार्ग मोकळा करून दिला. आराखड्यापूर्वी माननीय न्यायालय यांनी एक आदेश जाहीर केला होता. त्या आदेशाची आता जवळजवळ 14 ते 15 वर्षानंतर कार्यवाही होताना दिसत आहे. आपण सध्या शेगाव येथील रेल्वे स्टेशन समोर आहोत. आपण पाहू शकता इथं प्रत्येक जागेवर जे अतिक्रमण होतं ते अतिक्रमण काल पोलीस प्रशासन आणि नगर परिषद यांच्या सहकार्याने तडकाफडकी संपूर्णपणे मोकळं करण्यात आलेला. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव.